नमस्कार मंडळी, आज आपण संक्रांत स्पेशल अशी मस्त तिळगुळाची वडी अगदी सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। तर इथं मी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ, मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आणि 2 वाटी गूळ पिलायची। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही वडी आहे आणि इतकी सोपी आहे ना, अगदी 15 मिनिटात तयार होते। तर इथं बघा मी तीळ जे आहेत आता भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची, कारण तीळ लवकर करपतात। त्यासाठी अगदी मस्त चटचट उडेपर्यंत आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। ही वडी इतकी मऊसूत आणि पौष्टिक असते, तुम्ही मुलांना किंवा संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी सुद्धा बनवू शकता। तर इथे मी तीळ काढून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा छान असे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। शेंगदाणे आणि तीळ छान खमंग भाजून घ्यायचं, त्यामुळे वडी सुद्धा छान होते। तर आता मी हे सगळे दोन्ही जिन्नस एकत्र करून मिक्सरला चांगल्या प्रकारे वाटून घेते। तर बारीक मिक्सरचं भांडं न वापरता थोडंसं मोठं जे असते मीडियम साईजचं ते वापरायचं, जेणेकरून याचं जास्त पीठ होणार नाही, थोडंसं नॉर्मल जाडसर होईल। तर अशा पद्धतीची ही जी पावडर आहे तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण वडी करायला घेणार आहोत। तर त्याच सेम कढईमध्ये मी इथं 1 चमचा तूप टाकलेला आहे, कारण जे गूळ आहे ते कढईला चिकटणार नाही। तर इथं जे गूळ आहे 2 वाटी घेतलेला आहे। 2 वाटी आपण तीळ आणि शेंगदाणे घेतल्यामुळे 2 वाटी गूळ घेतलेला आहे। अगदी चमचाभर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर चांगल्या प्रकारे मस्त आपला हा गूळ आहे तो छान असं एक 5 ते 7 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं, जेणेकरून गूळ थोडासा घट्टसर होईल आणि आपली वडी जी आहे ती छान पाण्यात टाकून बघायचा, चांगला असा घट्टसर गोळा झाला की मग लगेच आपल्याला ह्यामध्ये तिळाचं हे जे वाटण आहे आपण टाकून द्यायचं आहे। तर जे आपण पाण्यामध्ये टाकून गूळ बघतो ना, ती चांगली अशी घट्ट गोळी झाली पाहिजे, जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही। लास्टला इथं मी विलायचीची पावडर टाकलेली आहे। तर अगदी 10 मिनिटात आपल्या हा वड्या मस्त सेट पण होतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि जास्त मऊ सुद्धा होत नाही आणि जास्त कडक सुद्धा, अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात। तर आधीच इथं मी प्लेटला तूप लावून घेतलेलं होतं। तुम्ही ज्या भांड्यात हे वडी करणार आहे ते आधीच तुम्ही ही प्रोसेस करून ठेवायची आहे। तूप किंवा तेल काही लावू शकता, पण मी इथं तूप छान ग्रीस करून घेतलेला आहे आणि जे मिश्रण आहे पटकन ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे, जेणेकरून घट्ट होणार नाही। वाटीला सुद्धा थोडंसं तूप लावलेलं आहे आणि ही पसरून घेणार आहोत। तुम्हाला जेवढ्या साईजचे पातळ जाड वड्या लागतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर इथं मी हे सगळं वडीचं सारण आहे ते छान पसरून घेते आणि 10 मिनिटं छान असं सेट करायला ठेवून देते। बघा अशा पद्धतीचं मस्त आपलं हे जे मिश्रण आहे छान परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे वडीसुद्धा चांगल्या प्रकारे सेट होत आहे। तर इथं बघा आपण छान असं करून घेतलेलं आहे। एक 5 मिनिटांनी छान असं थोडंसं घट्टसर होतं, तेव्हा आपल्याला ह्या कट पाडून घ्यायच्या आहे। जास्त जर वेळ ठेवलं की मग ते जास्त कडक होते आणि आपले वडीला कट पाडता येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही छान असे कट पाडून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार। तर इथं थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून छान अशा वड्या पाडल्या जातात। तर असं चाकूला चिकटणार नाही। तुम्ही वड्या पाडताना थोडंसं तूप लावून घ्या। तर बघा अशा वड्या पाडून मी हे एक 15 मिनिटं ठेवून देते। जास्त जर घाई केली की वड्या चांगल्या निघत नाही, त्यामुळे चांगल्या प्रकारे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि आपल्या ज्या वड्या आहेत ते काढून बघायच्या। तर अजून मी थोडंसं कोमटच आहे, तर तुम्हाला काढून दाखवते मी। छान अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि वडी काढून घ्यायची। यावर तुम्ही तीळ आणि खोबरं जर लावलात तरी अजून छान दिसते। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपल्या ह्या तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि छान टिकतात सुद्धा। मुलांना तर खूपच पौष्टिक आहे, बाहेरचं चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा हे अति उत्तम पर्याय आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही संक्रांत स्पेशल अशी वडी करून बघा, हळदी कुंकवासाठी किंवा घरी खाण्यासाठी संक्रांतच्या दिवशी तुम्ही ही अगदी झटपट होणारी रेसिपी करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि किती खुसखुशीत झाली तुम्हाला दाखवते। बघा अजिबात मऊ किंवा चिवट झालेली नाही, अगदी खुसखुशीत झाली। त्यामुळे गूळ जे आहे छान असा गोळी येईपर्यंत आपल्याला
कढईमध्ये छान तापून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीच्या ज्या वड्या आहेत ते छान आपल्याला मोठ्या मोठ्या न ठेवता अगदी बारीकसुद्धा करता येते, कारण चॉकलेटच्या साईजच्या तुम्ही जर हळदी कुंकू ठेवत असाल तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या वड्या आपल्याला कट करून बायकांना आपण देण्यासाठी सुद्धा करू शकतो। ह्यावर थोडंसं तेल आणि खोबरं लावलं तर अजून दिसायला सुद्धा छान दिसतं। तर ही रेसिपी किंवा ही वडीची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यासाठी जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे मला अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर असाच झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।